मडवीपाडा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. टॉस राहिला, टॉस जिंकल्यानंतर ती फिल्डिंग, आता ते फिल्डिंग सेट केली जाते आणि आता ओपनिंगची जोडी देखील या मॅच मध्ये ती दाखल झालेली आहे. आणि अगदी आपण पाहत आहोत रमेश बांगारा आणि आकाश बांगारा ही जोडी आपल्याला पाहायला भेटेल आपल्याला या टीमकडनं. आज अगदी आपण पाहायला गेलं तर दोन सख्खे भाऊ आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवण्यासाठी. ओमसाई गायदेरा संघाकडनं अशा पद्धतीने आपण ऑस्ट्रेलियन टीमकडे स्टीवा आणि मार्कवाला पाहिलं होतं. इरफान पठाण, युसुफ पठाणला आपण इंडिया टीमसाठी पाहिलं होतं. टेनिस विश्व जगतामध्ये तर भरपूर साऱ्या अशा जोड्या आणि याही विभागामध्ये भरपूर साऱ्या जोड्या आपण पाहिल्यात. या अगोदर या स्पर्धेमध्ये विशाल आणि अक्षय मांझेची जोडी पाहायला भेटली. हरी निकडे, त्यानंतर रोहित निकडेची जोडी पाहायला भेटली, ती एक सख्खे भाव. आणि आता याही मॅचमध्ये ती सख्या भावांची जोडी आहे टीमसाठी. पाहूया 4 ओव्हरचा मॅच. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेतलायत आणि त्याचमुळे आपला आम्ही सहर्ष दोन्ही टीमचं स्वागत देखील करत आहोत. व्यासपीठावरती मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि याचमध्ये एक मोठा सामना तुम्ही आम्ही पाहत आहोत. जाऊयात मॅचकडे. स्ट्रायकर बॉलर रवी सिद्ध सुरुवात करतोय. पहिलाच बॉल बाउन्सर होता, समोर मारलाय आणि बॉल फेकून दिलाय बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू झालाय सीमा पार आणि इथे आला हा पहिला चेंडूवरती पहिला वार, षटकार. डीजे पहिलाच बॉलला तो षटकार आणि मग त्यानंतरचा हा डॉट बॉल देखील पाहायला भेटतोय. तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जाईल कारण सामना खूप महत्वाचा आहे. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये टीम आहे आणि तसे ती मी चर्चा देखील केली होती. आणि जो खेळाडू आहे रमेश बांगारा, सध्या तरी हा खेळाडू खूप चर्चेमध्ये राहिलाय. पाहूयात. हो, पुन्हा तोच प्रयत्न राहिला होता. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल आहेत, मग ते नंतर लॉफ्टेड स्क्वेअर कट करायचं आहे परंतु तसं जमलेलं नाही. त्यांनी लगातार आता डॉट बॉल यायला देखील सुरुवात झाली आहे. गोलंदाज देखील तितकंच प्रत्युत्तर चांगलं देतोय म्हणजे ती मॅच बरोबर आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला भेटू शकते. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. दोन्ही तगडे संघ आहेत. आता थोडंसं पुढे यावेळेस हा बॉल केला होता, हलकासा प्लेसमेंट. लगातार 2 डॉट बॉल आल्यानंतर तो दबाव होता, त्याचमुळे ती स्ट्राईक रोटेट करणं गरजेची वाटली आणि त्याचमुळे ही प्लेसमेंट केली आणि तिथे एक धाव पुन्हा एकदा कॅरी केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावा झाल्या 7. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिला ओव्हरचा खेळ पाहत आहोत. मॅडेटरी जिथे पॉवर प्ले चालू आहे. डीपमध्ये एक्सा कव्हर तैनात केला गेला आणि त्यानंतर डीपमध्ये काऊ कॉर्नर फिल्डर सेट केला जातो आणि अशा पद्धतीने हे फील्ड पोझिशन सध्या तरी पहिल्या ओव्हरला समोर होता. फुल लेनचा बॉल मिस करून झाला. अजून एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. हा तेच तरार केलाय. जेव्हा रमेश स्ट्रायकर एंडला होता त्याच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहत आहोत ते गुड लेंथ असेल, लेंथवरती असेल, तितकेसे पुढे लेंथवरती बॉल केले नव्हते आणि आता हा बॉल जो होता तो फुल लेनचा हाताळलाय आकाशच्या विरोधामध्ये. स्लोअर वन पिक केली लेंथ आणि बॉलला टिक केलं आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू झालाय सीमा पार आणि इथे आला हा आकाशचा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. धावा झाल्या 11. वर गुड स्टार्ट. सुरुवात खूप चांगली झाली आहे म्हणायला हरकत नाहीत कारण विकेट देखील गेलेली नाहीत. मग त्या अशा परिस्थितीमध्ये त्या धावा ज्या राहिल्यात त्या चांगल्या काढल्या गेल्यात. ओव्हरला 11. चला फिल्डिंग ती सेट करायची आहे. त्यानंतरचा पुढचाही मॅचचं अनाउन्समेंट महत्त्वाचं असेल. पुढचा सामना आपण पाहणार आहोत ओमसाई उंबरमाळी आणि विपक्षामध्ये गणेश 11 धोबीपाडा. चला दोन्ही टीम आपण लवकरात लवकर आम्हाला तो रिपोर्ट करायचा आहे. मॅचची फॉर्मॅलिटी, त्यानंतर स्पर्धेचं ड्रेस किट कलेक्ट करणं, या गोष्टी आता तुम्ही लवकरात लवकर करत चला. ओमसाई उंबरमाळीला आज इनॅक्शनमध्ये पाहणार आहोत. गणेश 11 धोबीपाडा
त्या संघाला देखील आपण पुढच्या मॅचमध्ये पाहणार आहोत. दरम्यान ऑन गोईंग मॅच मडवीपाडा संघाच्या विपक्षामध्ये ओमसाई गाईदरा चला तर सेकंड ओव्हरला आता सुरुवात केली जाईल आणि आता बॉलिंग मार्कवरती विलास आमले आपल्याला पाहायला भेटतोय. आणि नक्कीच प्रेक्षक आहो, जर बाहेर झेल तुम्ही पकडलात तर या स्पर्धेच्या अंतर्गत पहिल्याही दिवसापासून ते रोख रक्कम कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहे 200 रुपयाचं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे जानूजी हिरवे साहेब. ओहो, आणि इथे पहा पहिला चेंडू फुल टॉस मिळालाय, बीमर आहे आणि बॉलला पाठवलाय कव्हर स्वीपरकडे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. आता या बॉलवरती कदाचित ते अप्पर कट केलं असतं तर खूप मोठा फायदा झाला असता. नो बॉल कळवला आणि त्यानंतर धावून पडून देखील 2 धावा मिळाला. इनसाइड आउटला खूप चांगले स्ट्रोक खेळतोय. स्ट्रॉंग झोन आहे आणि अशा पद्धतीने तो स्ट्रोक त्याचा राहिला होता, परंतु तिथे 3 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्यात. नव्याने सुरुवात करावी लागेल. फ्री हिटचा बॉल. आता फिरून फटका मारण्याचा प्रयत्न स्टिकवरनं निघालाय. चांगला बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती फायदा घेता आलेला नाहीत. चांगला चेंडू विलास आमलेचा पाहायला भेटतोय. डॉट बॉल येतोय. धावा झाला 14. प्रेक्षकावर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर बाहेर तुम्ही आयवार झेल पकडत असाल तर रोख रक्कम 200 रुपये. आतापर्यंत भरपूर प्रेक्षकांनी ते पकडलेत. हो, समोर मारलाय. फिल्डर आहेत, चेस करतायत आणि आता बॉल निघाला गॅपमधनं समोर. स्ट्रेट हिटचा फटका. ओव्हर द बॉलर हेड. सेफ फटका. चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एकाला हा महत्वपूर्ण कडक चौकार. झाली आता दांडीगुल. महत्वाची सगळ्यात विकेट या मॅचची. रमेश यावेळेस झालाय बोल्ड. क्रॉस बॅटेडनं मारण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतात बॉल उलकवणी देतोय. डीप मध्ये चालला आणि मग त्यानंतर 2ची संधी आहे. 2 धावा यावेळेस कॅरी केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड 20 धावा, 20 ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना ओमसाई गायदरा संघाला पाहत आहोत. एक विकेट गेल्यानंतर आपण पाहत आहोत दिनेश धापटे मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक महत्वाचा खेळाडू या टीमचा. पुढे ससावून खेळायचं होतं. विकेट किपरच्या हातामध्ये चालला बॉल. चांगला चेंडू. पुढचा मॅच आहे ओमसाई उंबरमाळी विपक्षामध्ये गणेश 11 धोबीपाडा. दोन्ही संघ चला लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा, कारण तो इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टनचा सन्मान असेल. त्यानंतर तो टॉस होणं गरजेचं आहे. जो संघ आला नाही त्याला पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. क्रॉस बॅटेडनं मारला. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगल तर मिळेल असं वाटतं आणि आता तिथे समाधानी आहेत. आकाशात तो प्रयत्न होता 2 परंतु थांबवलं जात आहे. आता अगोदरच एक महत्वाची ती विकेट गेली आहे, त्याच्यामुळे जोखीम घ्यायची नाही तसं दिसलं. आणि आता ओव्हर क्रमांक 2ला समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा झाला धाव फलकावरती 21. चला पुढच्याही संघांना त्या सूचना असतील. आपणही वेळेमध्ये येऊन थांबा. चौथा मॅच आजच्या दिवसाचा असेल. दोऱ्याचा पाड्या संघाच्या विपक्षामध्ये VIP स्पोर्ट्स सेदूचा पाड्या संघ आणि 5वा मॅच आहे जय बजरंग रायकरपाडा विपक्षामध्ये चिंतामणवाडी. असे आपल्याला लॉट्स आजचे पाहायला भेटतात. त्याचमुळे आज पैसा वसूल मॅचेस आज पाहायला भेटू शकतात प्रेक्षकांना.
आणि त्याचमुळे ती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे या मैदानावरती. आदिवासी चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आजचा दिवस क्रमांक 4 फुल लेंथ होता. यावेळेस आपण पाहत आहोत समोर मारला विशेपला चांगला स्ट्रोक, ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटलाय. तोपर्यंत बॉल फेकी केलं जाईल, एकच सिंगल मिळतंय. लाजवाब स्ट्रोक होता, जिथे अपेक्षा जास्तच्या होत्या परंतु फिल्डिंग चांगली झाली. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये तोपर्यंत या चेंडूवरती मिळत आहेत फक्त सिंगल. धाबा झाल्यात आता 22. रवींद्र मडवीचा हा बॉल तिथे पाहायला गेलं तर गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत आणि चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. यस इट इज 4. चौकार. ट्वेंटी 26 ऑन बोर्ड. 26 वरती आता धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटिंग चांगली होते. ओपनिंगचा फलंदाज आहे. आता यावेळेस बॅट स्विंग खूप वेगामध्ये फिरली होती परंतु कनेक्शन ते नव्हतं. चांगला चेंडू इथे गोलंदाजाचा राहिलेला आहे. रवींद्र मडवी हा गोलंदाज आपल्याला तिसऱ्या ओव्हरला पाहायला भेटतोय. तितकंही शांतचं वातावरण राहिलंय कारण पहिल्याही मॅचमध्ये तेच होतं. फलंदाज स्ट्रगल करतात परंतु आता लॉफ केलाय. उंच चाललाय, लांबच लांब जातोय आणि ठोकला इथे आता हा लॉंग अँड स्ट्रॉंग. सगळ्यात महत्वाचा हा षटकार. काय लॉफ्टेड हिट होता. बरोबर तो मारलाय मस्तकाला दस्तक देऊन. आता हा ही बॉल कळवतात व्हाईट बॉल. एकसाची मदत आता मिळते आहे. धावफलक पुढे ससावेल आणि आता धावा जाऊन पोहोचला 33. 33 ऑन बोर्ड. आकाशी फटके पाहायला एक वेगळीच मजा आहे आणि सध्या तरी ते फटके तो दाखवतोय. प्रेक्षका हो, बाहेर झेल सोडू नका. बाहेर झेल जर पकडले तर 200 रुपये तुम्हाला मिळून जातील. ब्रेकफास्ट त्यानंतर लंच तुमची दुपारची सोय होऊ शकते. त्याचमुळे ते चान्सेस सोडू नका. जे षटकार बाहेर येत आहेत ते झेल तुम्ही पकडा. 200 रुपये घेऊन जा. आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्याकडनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि तथा ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. उभं अगदी आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र ही स्पर्धा पाहतोय कारण प्रत्येकाच्या नजरा या स्पर्धेवरती लागल्यात. कारण शहापूर तालुकाच नव्हे तर विविध जिल्ह्यामधनं संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहेत. त्याचमुळे ती नजरा या स्पर्धेवरती लागलेल्या आहेत. या चेंडूवरती आलेल्या अगदी आपण पाहत आहोत एक सिंगल आणि धावा झाला तर 3 ओव्हरला 35. 3 ओव्हर 35 विकेट गेली आहे. एक ओमसाई गायदरा टीम. चला चौथा गोलंदाज आपण सज्ज करायचा आहे, सेट करायचा आहे. चला जास्ती चर्चा नकोय. वेळी देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमनं रिपोर्ट केलेल्या नाहीत. पेनल्टीला मित्रांनो सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. आता या फक्त एकच ओव्हर बाकी राहिलेले आहे, लक्षात घ्या. ओमसाई उंबरमाळी. चला फिल्डिंग लावा मडवीपाडा टीम. आणि विपक्षामध्ये अगदी आपण पाहणार आहोत ओमसाई उंबरमाळीच्या विपक्षामध्ये गणेश 11 धोबीपाडा. लवकरात लवकर येऊन आम्हाला रिपोर्ट करा. भारत बरोरा सध्या तरी बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च करतो. 36 झाल्यात. आता हा ही बॉल आणि तिथे झाली आहे दाढी गुल. फुल टॉस लाईन मिस केली आणि तो बॉल जाऊन आदळलाय. झटका लागेल मोठा आणि आता मिळते आहे दुसरी विकेट.
फुल टॉस वरती ती लेन मिस केली, लाईन मिस केली आणि बरोबर तो बॉल जाऊन स्टिक वरती जाऊन आदळला आणि झटका लागला. दुसरा आकाश आऊट झालाय. दोन्ही भाऊ आता सध्या तरी डगआउटला आहेत आणि आता नवीन खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहित पारदी योगदान धावा लागणार आहे. 36 धावा झाल्यात. स्लोअर बॉल होता, लेन पिक केली आणि बॉलला पाठवला. आता मिड विकेट स्वतःमध्ये जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर. बॉल झालाय मंथर. आदिवासी चषक षटकार. घडलंय काय, बिघडलंय काय, कदाचित तो स्क्वेअर मध्ये 3 फिल्डर असावेत आणि आता तेच घडलंय. हे नियमावली खूप महत्वाच्या असतात. या नियमावली खूप महत्वाच्या. क्रिकेट खेळतायत, रूल्स रेग्युलेशन महत्वाचे असतात. म्हणून मी सातत्यानं म्हणतोय अभिसर, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. आणि त्यामुळे तो कायदा मोडलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सगळ्यात मोठी चुकी झाली. स्क्वेअरला तुम्ही 3 फिल्डर ठेवू शकत नाहीत आणि आता पंचांनी देखील तेच तुम्हाला कळवलंय. ही सगळ्यात मोठी चुकी आहे. रूल्स रेग्युलेशन आहेत क्रिकेटमध्ये आणि सध्या तरी आता तो कायदा तुम्ही मोडलाय आणि त्याचमुळे त्याचा इफेक्ट आता या मॅचवरती तो पडू शकतो. काय लॉफ्टेड हिट राहिलाय, बरोबर त्या पायामधनं खेचून मारलाय. रोहितचा ब्रँडेड स्ट्रोक, हिटमॅन आलाय मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता हा लेफ्ट हँडेड आहे. फ्रीडचा बॉल चांगला कॅरी केला जातोय. हा झेल आणि त्यानंतर 2चा कॉल आहे. हा लेफ्टी बॅटर आल्याने आता धावा यायला सुरुवात झाली आहे. फ्रीडच्या बॉलवरती तो झेल पकडला होता. तोपर्यंत धावून पळून धावा कंप्लीट केला जातो. 2-2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्यात 45. चांगलं टार्गेट सेट होतोय. भारत बरोबर अशी गोलंदाजी. तो 9 बॉल खूप महत्वाचा राहिलाय. ती चूक सगळ्यात मोठी राहिली आहे. आता फुल पोझिशन सगळ्यात महत्वाची. या नियमावली असतात, त्या नियम फॉलो करणं तुम्हाला गरजेचे आहेत. वेट केलं होतं बॉस. पूर्णपणे पाहायला गेलं तर संधी झाली होती परंतु लेक्सिकला सोडून चाललाय. आता ही वाईट बॉल येतोय. 1ची मदत मिळेल. धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाला धाव फलकावरती. बॅटिंग करत असताना 46. हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय चांगला राहिलाय. जिथे डॉट बॉल येतोय भारत बरोरा या गोलंदाजाचा. 4 बॉल हाताळले गेले, 2 बॉल बाकी आहेत. तर धावा येत आहेत. 50चा आकडा गाठला जाईल का, 50 पार करतील का, पाहूया स्कोर कार्ड वरती. ओमसाई गायदर संघ क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न. त्यावेळेस तितकंही टायमिंग नव्हतं की चेंडू सहजरित्या तो डीप मध्ये जाऊ शकतोय. फिल्डिंग चांगली होते. शॉर्ट मिड विकेट तैनात आणि तिथे बॉल उचलून फेकी केला जाईल. तोपर्यंत 47 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल स्ट्रायकर एंडला दिनेश धापटे पाहायला भेटतोय. पाहुयात तो आकडा पार होईल का, 50 पार करतील का. दुसऱ्या बाजूला तोच प्रयत्न राहिलाय का 50 आतमध्ये रोखायचा आहे. 47 झाल्यात. 47 वरती धाव फलक. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल पाहूयात या मॅच मध्ये. लोबो फुल टॉस आणि तो मिस केलाय. बॉल निघालाय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिथे ओव्हर क्रमांक 4 ला समाप्ती. इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाला 47 आणि या मॅचला करायच्या 48. पुढचा मॅच ओमसाई उमरमाळी विपक्षामध्ये गणेश 11 धोबीपाडा. लवकरात लवकर रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक आणि या इनिंग ब्रेक मध्ये तत्पूर्वी ऐकूयात एक सुमधुर संगीत.
शहापूर तालुका आदिवासी असोसिएशन या असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अजयजी पिचड सर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला त्यांची पूर्ण टीम देखील उपस्थित झालेली आहे वेळेमध्ये, त्याचमुळे त्यांचंही आम्ही टीमचंही स्वागत करत आहोत. त्याचमुळे अपोजिट संघ गणेश 11 धोबीपाडा लवकरात लवकर आपण यायचं आहे. तत्पूर्वी आपण एक सन्मान करूयात. तुर्त शुभागमन झालं आणि अगदी आपण पाहत आहोत आदिवासी असोसिएशन शहापूर तालुका अध्यक्ष आमचे अजयजी पिचड सर यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या अंतर्गत करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तो सन्मान केला जाणार आहे. साहेबांना विनंती करतोय, या स्पर्धेचे मुख्य करते धरते आहेत आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा एक गोड सन्मान आपल्याला व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असताना पाहायला भेटणार आहे. अजयजी पिचड सर अगदी आपण पाहत आहोत या वेळेस उपस्थित झालेले आहेत. इन ॲक्शनमध्ये असतील, पूर्ण टीमला घेऊन ते उपस्थित झालेत वेळेसमध्ये, त्याचमुळे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा सन्मान होत असताना शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अजयजी पिचड सर यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत होतोय. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी गेले 2 ते 3 वर्ष ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत. पहिला चेंडू लाफ्टेड हिट. हो, काय फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन, चेंडू परफेक्ट मिळाला दी बॅट, चेंडू निघालाय बॉडी लाईनशी सैर करण्यासाठी, आसमानी फटका, षटकार. बॉलिंग मार्कवरती जो गोलंदाज आहे तो आपल्याला किरण बांगारा पाहायला भेटतोय आणि सध्याच्या घडीला तर जे टार्गेट राहिले या मॅच मध्ये 48. समोर आता विशेपला फटका, फिल्डर आहे, सेट केला गेलाय, चांगली फिल्डिंग होते, बॉल फेकी केलं जाईल तोपर्यंत पाहायला गेलं तर प्रयत्न ते जारी आहेत. तोपर्यंत एकच सिंगल मिळाली आणि आता धाबा झाला, धाव फलकावरती 7. हा महत्वाचं या ओव्हरमध्ये राहिलंय की पहिल्या चेंडूला षटकार आल्यानंतर तरी देखील ते 100च्या धावा आलेल्या नाहीत, हे महत्वाचं. अन्यथा काही गोलंदाज त्या दबावामध्ये त्यांची लाईन बिघडते आणि आता तेच घडलंय. चर्चा तर केली परंतु त्याच चर्चेला उधाण आणलंय गोलंदाजानं. तो व्हाईट बॉल देखील हाताळला गेलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने धाव फलक पुढे सहसावेल. 8 धावा झाल्यात, 20ला 40 करायच्या आहेत. ओहो, चांगला फटका आहे, बॅकफुटवरती जाऊन लॉफ्टेड स्क्वेअर कट आहे आणि आता बॉल निघालाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक चौकार.
आणि इथे गोन महत्वाचा आता विकेट मिळेल. फलंदाजाला बाद. झटका क्रमांक पहिला. ओव्हर समाप्त झालेले आहे. पहिल्या ओव्हरचा खेळानंतर धावफलक 12. 12ला 1 विकेट आणि उर्वरित राहिले 18 बॉल. करायचे 36. बरोबर ती सरासरी मेंटेन झाली. 4 ओव्हरला तुम्हाला 48 पर्यंत पोहोचायचे असेल तर हा मार्ग चांगला आहे. त्या मार्गाने बरोबर तुमची वाटचाल झाली आहे. कारण पहिल्याच ओव्हरला आलेल्या त्या 12 धावा मडवी पाटा संघ बॅटिंग करतायत. धावा चेस करण्यासाठी ती चुरस दाखवत आहेत. चांगल्या धावा आल्यात. पहिल्या ओव्हरला बरोबर सरासरी मेंटेन झाली आहे. रिक्वायर रन रेटनं चाललेले आहेत. 12च्या सरासरीनं जायचं आहे आणि पहिल्या ओव्हरला त्या 12 धावा आल्यात. 18ला 36. क्रॉस बॅटेनं मारलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळला आणि वॅकंट एरिया आहे. चेंडू निघाला एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. चौकार. थँक्यू सो मच. महत्वाची अजून एक सूचना. काही टीमच्या अंतर्गत खेळण्याची जर तुम्हाला संधी घ्यायची असेल तर त्या संधीचं सोनं तुम्ही करू शकताय. जे 19 तारीख येणारी जे 19 तारीख आहे त्या 19 तारखेमध्ये फक्त आता 4 संघ बाकी राहिलेत. जर कोणाला अजूनही जर खेळायचं असेल फक्त शहापूर तालुक्यातील जे संघ आहेत त्यांनाच घेतलं जाईल आणि ते देखील फ्रेश संघ आहेत. फ्रेश संघांनाच आपण संधी देणार आहोत. हरलेल्या संघांना संधी नाही. त्याचमुळे प्रेक्षक आहो आणि जॉईन झालेल्या प्रेक्षक आहो तुम्हाला ही महत्त्वाची सूचना. अजून देखील तुम्हाला जर खेळायची जर संधी हवी असेल तर नक्कीच तुम्ही आयोजकांना आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतायत. फक्त आता 4च टीम बाकी राहिल्यात. क्रॉस बॅटेनं मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. पाहूया तिथे फिल्डिंग चांगली होते. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत याही चेंडूवरती क्विकली सिंगलच्या मदतीने 19 झालात आणि आता 15ला 29 करायचे आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हरला ते कमबॅक होत असताना ओमकार पारदीकडनं 7 टीम झाल्यात. फक्त 3च टीम बाकी राहिलेल्या आहेत आणि आता हा फटका फसलाय आणि दिलाय झटका आणि इथे आता मिळते आहे महत्वाची विकेट. ला 2 आणि आता 14ला 29 करायचे आहेत. ही ओव्हरच या ओव्हरला ओमकार पारदीचं खूप चांगलं कमबॅक राहिलंय. आज इथे ज्या फलंदाजाकडनं खूप अपेक्षा होत्या भारत बरोबर सध्या तरी या मॅचमध्ये तो सस्सामध्ये बास झालाय आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राहुल आंबले स्विंग शीट करायचं होतं. याही वेळेस मिळेल ती विकेट. लगातार 6 झटका. फलंदाज बाद. ला आता तिसरी विकेट मिळाली आहे आणि आता 13ला 29 करायचे आहेत आणि त्या 19 तारखेला येणारे जे संघ आहेत 7 संघ झालेले आहेत. आम्ही येणार आहोत असे सांगणारे भरपूर आहेत परंतु ज्यांचा ॲडव्हान्स येईल त्यांनाच ती संधी दिली जाणार आहे हे देखील लक्षात घ्या. तर त्याचमुळे 3च टीम फक्त बाकी राहिल्यात ज्यांचे ॲडव्हान्स जमा होतील
3 टीम फिक्स होणार आहेत, त्यामुळे अजून देखील चान्स तुमचा गेलेला नाहीत. खेळाची जर संधी हवी असेल तर नक्कीच आमच्या आयोजकांना कॉन्टॅक्ट करा. फक्त 3 टीम बाकी आहेत. 19 तारीख तेराला 29 करायचे आहेत. समोर लॉक करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. गणेश 11 धोबीपाडा संघाचं टीम उपस्थित झालेली आहे. धोबीपाडा संघाचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. लवकरात लवकर ते ड्रेस किट कलेक्ट करणं, त्यानंतर मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या आणि टॉससाठी या. आलेले अजून एक आपल्याला ती विकेट पाहायला भेटली आहे. आता सध्या तरी गळती लागली आहे. पहिल्या ओव्हरला त्या 12 धावा होत्या. मग असं वाटलं की रफ अँड टफ फाईट होऊ शकते. तिथे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो होता विलास, आणि आता त्या विलासची देखील विकेट. आणि आता सामना फसलाय. 11ला 29 करायचा आहे. धावा झाल्यात फक्त 19. पुढचा मॅच जिथे आपण ओमसाई उंबरमाळी संघाला पाहणार आहोत आणि विपक्षामध्ये गणेश 11 धोबीपाडा असा मॅच पाहायला भेटेल. चला, धोबीपाडा टीम आपला कॅप्टन आता त्वरित पाठवून द्यायचा आहे. कॅप्टन या, आपला सन्मान होतील, हे देखील महत्वाचं असणार आहे. क्रॉस बॅटेटनं मारलाय, उंच गेलाय, डिस्टन्स कमी वाटतंय. मिड विकेटला फिल्डर धावतो, जज करतायत. जजमेंट चांगला आहे आणि तो झेल पकडलाय. मिळते आहे अजून एक विकेट. ला आता 5 विकेट गेला. ते स्कोर कार्ड जाग्यावरती थांबलंय, परंतु तो विकेटचा कॉलम आता सातत्याने वाढत चाललेला आहे आणि तो दबाव आता बनतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 10ला 29. सतीश धोबी आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्या. गणेश 11 धोबीपाडा संघाकडनं कॅप्टन त्वरित द्यायचा आहे. बॉल मागे चाललाय, नशिबाची साथ मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि तिथे बॉल अडवला जाईल तोपर्यंत धावून पळून 2 धावा कंप्लीट. 200 मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला तर 21 आणि 9ला 27 करायचे आहेत. आणि आजचा दिवस, या आजच्या दिवसासाठी प्रेक्षकांनो तुम्हाला खूप मोठी संधी आता चालून आली आहे. दररोज आपण आयवा झेलसाठी 200 रुपये देत होतो. आज या दिवसासाठी रोख रक्कम 300 रुपयाचे कॅश प्राइज आयवा झेलसाठी आहे. प्रत्येक दिवसामध्ये ते आयवा झेलसाठी आम्ही कॅश प्राइज दिलेला आहे. आयोजकांच्या माध्यमातून आमचे जाणूजी हिरवे साहेब यांच्याकडनं ते आहे. आयवा झेल 300 रुपये. आज शेअर मार्केट वाढलंय आयवा झेलचं. प्रत्येक दिवसाला 200, आज 300. जसं दिवस वाढत जातील तसं शेअर मार्केट वाढेल. 7ला आता 27 करायचे आहेत. चला आपण टॉस करूयात. ओमसाई आज 6ला 27 करायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या. चला तोपर्यंत आपण टॉस करूयात. ते सन्मान देखील कॅप्टनचे होतील. दोन्ही टीम तिथे कॅप्टन उपस्थित राहा. जे 19 तारखेला जे टीम खेळणार आहे ते आम्ही फ्रेशर्स टीम खेळवणार आहोत. नक्कीच पुढचा जो मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे नेक्स्टमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला भेटणार आहे तो आपल्याला गणेश 11 धोबीपाडा टीम. तर हा सन्मान होतोय कॅप्टनचा. आपण सहभाग घेतलाय मित्रांनो.
त्यामुळे तो सन्मान आपला करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि इथे नो बॉल आलाय. आता कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघाचे कॅप्टन आणि तथा शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अजयजी फिचर सर यांचा देखील हा सन्मान होतोय. याही वेळेस लॉफ केलाय फिल्डर, परंतु आहे तिथे आणि तो झेल बाद. झटकाला गेला अजून एक. 6वी विकेट. चारला 24 करायचे आहेत. सगळे षटकार मारावे लागतील आणि तो पुढचा माझा टॉस देखील इथे होत असताना तो विंडोज मध्ये सध्या तरी ते चित्रण करतायत, दाखवतात छायाचित्रण. yogestenniscricket.in न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. Dobipata on the toss and elected to bat first for this next match. तो निर्णय महत्वाचा राहिलाय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा. दुसऱ्या बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघ आहे. याही फटक्यामध्ये तितकीशी ताकद नाही आणि अजून एक झटका दिला जाईल. विकेट मिळते आहे 7वी. आणि आपण ती महत्वाची सूचना 19 तारखेसाठी देत आहोत. जे संघ आहेत खेळणार आहेत ते सगळे फ्रेश संघ असतील. हारलेल्या संघांना तिथे चान्स दिला जाणार नाहीत आणि खेळाडूंनी देखील ते लक्षात घ्यायचं आहे. हारलेल्या संघाचा खेळाडू जर कोणताही त्या टीममध्ये आढळलास तर त्या संघाला बाद केलं जाईल. आणि लक्षात घ्या, जे संघ खेळणार आहेत 19 तारखेला ज्यांनी आमच्यापर्यंत आता ॲडव्हान्स पाठवलेत त्याच टीमिंगचे लॉट्स आणि ते लाईव्ह लॉट्स होणार आहेत. 18 तारखेला बरोबर ते लाईव्ह लॉट्स पाडले जातील आणि त्यानंतर 19चे मॅच होणार आहे. त्यामुळे कोणाला सहभाग घ्यायचा असेल, फक्त त्या 3च टीम बाकी आहेत, नक्कीच त्याचा सहभाग घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. एक्साची मदत मिळेल. आता 3 बॉलला 23. सामना गमावण्याच्या मार्गावरती राहिलाय. आता सामना कुठे गमावलाय हा जर प्रश्न राहिला तर डगआउटला पडला असेल तर त्याचं उत्तर होतं मैदानाच्या आतमध्ये विलासची जी विकेट गेली तिथून मॅचचं मोमेंट बदललंय आणि आता विजयाच्या झोताकडे संघ आहे. ओमसाई गायदरा संघ खूप चांगलं कार्य करतात या मॅचमध्ये. दोनला 23. आणि त्याच्यामध्ये आले अजून एक विकेट. 8वा झटका. 25ला 8 विकेट. ऐवाज येईल प्रेक्षक हो. रोख रक्कम 300 रुपये दिले जातील. गेले 3 दिवस 200 होते. आजचा 4था दिवस, आज 300 आहेत. त्याचमुळे प्रेक्षक हो तिथे आपण बाउंड्री लाईनला सज्ज राहा. कदाचित आला तर तो पकडा जाईल. तुम्हाला रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाईल. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं आहे. हलक्या त्यानं प्लेसमेंट करायचं होतं. बॉल मागे चालला आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. ओमसाई गायदरा टीमनं अभिनंदन देऊयात आणि हार्ड लक टफ लक देऊयात मडवीपाडा टीमला. रमेश कातवारे सर आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आमच्या ऑपरेटरला. चला लवकरात लवकर पुढच्या मॅचला तयारी होणं गरजेचे असेल. दोन्ही टीम चला रेडी व्हा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग मग ती फिल्डिंग करायची आहे. कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी टीमला फिल्डिंगसाठी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्या आणि बॅटिंग करणार आहेत गणेश 11 धोबीपाडा संघ. एक मोठा सामना तुम्हाला पाहायला भेटेल आणि तत्पूर्वी